मी भीमराव सावंत शेळके आडगाव बुद्रुक येथील रहिवासी आहे। तसं आमचं गाव कोरडवाहू आहे आणि 100% पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतं आणि माझी जमीनसुद्धा तशी निचरा होणारी जमीन आहे, हलक्या प्रतीची जमीन आहे आणि मी 2 वर्षापासून स्लरीचा वापर करतो। तर याच्यात 2 वर्षापूर्वी मला पाहिजे असं समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हतं। झाडांची प्रतिकार क्षमता एवढी खास नव्हती, पण ज्यावेळेस मी आणि निकराच्या माध्यमातून आम्हाला जे स्लरीसाठी PSB, पॅसिलोमायसिस, ॲझोटोबॅक्टर, सोडोमोनोस हे जे पावडर कोटिंगमध्ये मला देण्यात आलं, तर तेव्हापासून मी 2 वर्षापासून स्लरीचा वापर करतो। तर साधारणतः मी हे PSB, ॲझोटोबॅक्टर, बॅक्टेरी असे हे जे प्रत्येकी मी एक 3 ते 4 किलो घेतो 1000 लिटर पाण्यासाठी। आज सुरुवातीला आजवर 500 लिटर पाणी घेतो, 60 किलो शेण घेतो, 40 लिटर गोमूत्र घेतो आणि 5 किलो डाळीचं पीठ आणि 5 किलो गूळ याचं मिश्रण करून 8 ते 10 दिवस मी पाण्यात भिजवत ठेवतो आणि 8 ते 10 दिवसानंतर मी प्रति झाडाला 1 लिटर मुळापर्यंत गेल्यानंतर त्याचा झाडाला जास्तीत जास्त फायदा होतो, का जेणेकरून त्याचा सेंद्रिय कर्ब वाढला जातो, रोगप्रतिकारक क्षमता वाढली जाते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यामुळं माझ्या बागेत कुठल्याही प्रकारचा तेलाचा प्रादुर्भाव नाही, कुठल्याही प्रकारचा टिपका नाही, अगदी सर्व रोग आणि किडीनी मुक्त माझा बाग आहे। त्याच्यामुळं चालू वर्षी मला इतरांच्या तुलनेत चांगले बाजारभाव मिळाले। तर स्लरीमुळं जमिनीचा पोत सुधारतो, झाडाची प्रतिकार क्षमता तर वाढते, त्याच्यात काही शंकाच नाही। वैयक्तिक मला स्लरीच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आला। स्लरी माझी प्रत्येक झाडाला प्रत्येक महिन्याला 1 लिटर पडते। मी फक्त 2 महिनेच स्लरी देत नाही, छाटणी केल्यापासून तर फळ सेटिंग होईपर्यंत, नंतर माझं 12 महिने शेड्यूल असतं स्लरी देण्याचं। त्यातून मला चांगले अनुभव आले आणि त्याच्यामुळं ह्या फळांची साईजसुद्धा ही खूप छान झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर रोग नाही। पूर्वी यावर समाधानकारक साईज होत नव्हती, आता साईज समाधानकारक होते, त्यामुळे मी स्लरीच्या माध्यमातून समाधानी आहे।